आणि आता दिवसभरातली आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासंदर्भातली। त्यांच्या आंदोलनाचा 19वा दिवस आहे आणि त्यांना आता वाढता पाठिंबा बघायला मिळतोय। ठाकरे बंधूंनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातनं त्यांना आता पाठिंबा हा पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरेंनीही आंदोलनाला पाठिंबा दिला। रामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलंय। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वांगचुक यांच्या समर्थनार्थ रविवारी शिवाजी पार्कवर आंदोलन जाहीर केलंय। कलाकारांकडूनही वांगचुक यांना वाढतं समर्थन मिळतंय। अभिनेते अतुल कुलकर्णींनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, तर सयाजी शिंदेनेही वांगचुक यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा मनापासून पाठिंबा आहे असं म्हणत समर्थन दिलं। नीट परीक्षेचा फज्जा उडाल्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याकरता वांगचुक उपोषणाला बसले। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए, और मैं तो कहूँगा उस दिन सारे स्कूलों, कॉलेजों, विश्वविद्यालयों से कि वो उसे एक्सपीरियंशियल एजुकेशन का दिन मनाएं। NEP के अंतर्गत, न्यू पॉलिसी ऑन एजुकेशन के अंतर्गत, क्योंकि उस दिन बच्चे अभ्यास कर पाएंगे पॉलिटिकल साइंस का एक अनोखा लेसन, जो कि इतिहास का हिस्सा होगा, जिसमें वो खुद शिरकत हो पाएंगे। मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं। बहुत सारे मेडिकल टेस्ट होते रहे हैं, रिजल्ट्स काफ़ी नॉर्मल है 18 दिन के अनशन के लिए। आज ECG भी हुआ, बुरा नहीं है। तो इसलिए मैं अभी कई दिन चल सकता हूँ। हाँ, कमज़ोरी है, मेरे मसल्स ख़त्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय। सोशल मीडियावर पोस्ट करताना राज ठाकरे काय म्हणतात ते बघूया। या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकू येत आहेत। जी दृश्य सोशल मीडियावर दिसत आहेत ती काळजीत टाकणारी आहे। नीट परीक्षेतील गोंधळ, शिक्षण मंत्र्यांची हकालपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, या वांगचुक यांच्या मागण्या आहेत। यात काहीच वावगं नाहीये, सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ झाले आहेत। हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे, ते म्हणजे हाताशी यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता। माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे की यात लक्ष घाला। नीट परीक्षांचा विषय, त्यातला गोंधळ हा सोपा विषय नाहीये। परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली। हा विषय राजकीय नाहीये, हा सामाजिक विषय आहे असं या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात। आंदोलनाकडे राजकीय नजरेतनं केंद्रातले सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे असंही या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं।